कारण आमच्याकडे इतर गोव्याचा जो एक लोकांना जी इमेज आहे ना, पार्टी अँड बूज ते फक्त टुरिस्ट येऊन करतात. ओके. आम्ही नक्की येणार आहे तुझ्याकडे आणि तू फिरवणारच गोवा. येस, आम्हाला बघायचंय डेफिनेटली, कुठली वेगळी डेफिनेटली. पद्धत आहे आणि कशा पद्धतीने तुझं ॲब्सोल्युटली. घर आहे. ते सगळं आपण अनुभवूयाच येस, आणि ती डेफिनेटली अनुभवायची प्लीज. गोष्ट आहे. जसं तुझं क्लाउनिंग पण अनुभवायची गोष्ट आहे, तसं हेही ॲब्सोल्युटली. अनुभवायची गोष्ट आहे. बाय द वे या पूर्ण वर्षामध्ये तू छानसं आता ओ-टी-टीवर धमाल गाजवली आहेस आणि डायरेक्ट डायरेक्ट म्हणजे कोण म्हणजे अजून कोण नव्हतं मिळालं तुला? आय विश बट आय एम जस्ट हॅपी की मला हां, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून कोणाबरोबर तुला काम करायची इच्छा आहे? इम्रान हाशमी सोडला तर? आत्ता करंटली मराठीत जर असेल तर डेफिनेटली ललित प्रभाकर. हे माईन इज फेव्हरेट. येस. ललित प्रभाकर आय थिंक सगळ्यांचाच फेवरेट आहे. ॲक्चुअली. सो मला असं होतं त्याला बघून. बापरे! तेही टाकणारच आहात तुम्ही. नाही बट अदरवाईज आय थिंक मला 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 ना का माहित नाही. मला माझी खूप इच्छा आहे की मला शाहिद कपूरच्या ऑपोजिट काम करायला आवडेल. ओहो. रणबीर कपूर बरोबर मी इनफॅक्ट केली आहे, एक ॲड केली आहे मी रणबीर कपूर बरोबर. बट आय थिंक शाहिद कपूर, विकी कौशल यांच्याबरोबर मला काम करायला आवडेल. डेफिनेटली. म्हणजे त्यांच्या ऑपोजिट काम करायला आवडेल असं. विकी कौशल तर डेफिनेटली सगळ्यांनाच आवडेल ते. ऑफकोर्स. आणि मराठीत जर कोणाच्या ऑपोजिट असेल तर आय थिंक राईट नाऊ इट वुड बी ललित. ललित प्रभाकर. बरं मग मॅडम काही लग्न वगैरेचं असं घरातले काही म्हणतात की नाही. लग्न कर आता? काही मी सांगते ना माझ्या घरचे इतके चिल आहेत. मी असं वाटायला लागले मला आता हिच्या घरच्यांनाच बसवावं आणि तुम्ही काय असं काय बाळकडू हिला दिलंय किंवा तुम्ही काय घेतले की अजिबात लग्नाचा विषय नाहीये. हां, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे की तुला करायचं असेल तर करा. म्हणजे ते बिलकुल फोर्स बिर्स हा कुठल्या प्रकारच वर्षीचं नाही. काही टार्गेट आहे? या वर्षात मी करणार आहे लग्न. हे बघ, माझ्याकडे माझी इच्छा खूप आहे, पण माझ्याकडे मुलगा नाहीये लग्न करायला. कसा पाहिजे? काय काय त्याच्यामध्ये क्वालिटीज काय? आणि या क्षेत्रातला पाहिजे की बिझनेसमॅन? हे पण फार काही मी असं डिसाइडेड नाहीये. आय एम नॉट टू प्रो ॲक्टर मुलं किंवा ॲक्टर मुलं म्हणण्यापेक्षा मला असं इंडस्ट्रीतला नसला तरी मला चालेल, असं माझं आहे. ओके. पण इतकंच आहे माझी माझी मेन क्रायटेरिया ही आहे ना, की कलाकार जरी नसला, तरी कलेवरती प्रेम असणारा हवा किंवा रसिक प्रेक्षक असला पाहिजे तो. एवढी माझी बेसिक माझी रिक्वायरमेंट आहेच. म्हणजे जर तो म्हणाला, की नाही मला नाटक बघायला आवडतच नाही किंवा पिक्चर कोण बघतं, असा ॲटिट्यूड ठेवणारा मुलगा मला नकोच आहे. किंवा इन जनरल त्याला आर्टविषयी काहीतरी एक आवड असावी. कशाची तरी की पोएट्री म्हणावं, पेंटिंग म्हणावं, अशा संवेदनशील मुलगा हवा आणि आय थिंक ती गोष्ट फक्त जे कलाकार आहेत किंवा जे रसिक आहेत त्यांच्यातच ती असते असं मला वाटतं. सो फार असे ते ड्राय किंवा मला काहीच आवडत नाही अशातला मुलगा मला नकोय. सॉरी. पुणे की मुंबई? मुंबई. ऑफकोर्स, ऑफकोर्स. मला मला मुंबई सोडून नाही जायचंय. फार फार तर मी गोव्यात जाऊन शिफ्ट होईन. पण असं काही नाही. पण मुंबईतला मुंबई. अल्टिमेटली काम इथे होणार. हे बघ, हे नाही झालं तर माझा डायरेक्ट ऑप्शन आहे की मला इटालियन मुलगा हवाय. नथिंग इन बिटवीन. ओह गॉड! म्हणजे बरं. माझं असं आहे की जर मी मुंबईत नसेन, तर मी एखाद्या इटालियन मुलाशी लग्न करून मी इटलीला राहील. इटलीच का पण? आवडतं. एक किती प्रत्येक वेळा गेलीयेस? एकदाही गेली नाही. शिट! म्हणजे प्रत्येकाचं अगं एक मग अजून भरपूर आहेत की देश जे सुंदर आहेत. प्रत्येकाचे एक असतात ना आपण आता त्याच पण ठिकाणी काहीतरी जातो. असेल ना की मला इटलीमधलं ही गोष्ट आवडते म्हणून मला इटालियन मुलं सुंदर असतात आणि कोणी ती सांगितलं कधी भेटलीयेस? अगं सुंदर असतात, चेहरे दिसतात आपल्याला इंटरनेटवरती. अगं पण बाकीची मुलं बघितलीत का बाकीच्या पण देशातली खूप मला नाही सुंदर आहेत. बघायचंय. मला निक जोनस नाही का सुंदर? पण असेल हां पण मग? पण मला आता आवडतात इटालियन मुलं. बरं, सो बरं. माझं असं आहे की ओके. हां, म्हणजे ही खूप अशी मस्करीत बोललेली गोष्ट आहे. बोललेली गोष्ट आहे, जी मी अशी घरी उगाच सांगितलं. म्हटलं नाहीच मिळाला तर मी इटालियन जीजू आणणार आहे सगळ्यांसाठी घरी असं मी. किमतीला दात आहे पोरीच्या. सो हां. येस. आपण एक रॅपिड फायर राउंड खेळूया.